तर नमस्कार म्हणजे हो, आता मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आणि त्याच्यात दत्त जयंती म्हणल्या सकाळ सकाळी पारच 4 दिवशी आवरून व्रत कथेचं पुस्तक वाचून पूजा केली. कारण की नुकताच 2 वर्ष झालं जेसीनं बी मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार धरायला चालू केलाय. हो, तसं भले व्लॉग आपला पुढचा गुरुवार आला आणि आता व्लॉग येत असेल तरी अजून एक दिवस बाकी आहे गुरुवार याला. आणि एक दिवस म्हणजे 24 तास आणि 24 तास म्हणजे लय असते. त्यामुळे कुणी काही म्हणायचं नाही बरं का. तसं आता गुरुवार आहे म्हणून दत्ताच्या देवळात निघालो होतो. पण या बायाने मस्तपैकी आज गजरा बिजरा घातला होता, त्यामुळे लय भारी दिसत होत्या. मग देवळात पोचल्यावर दत्त जयंती असल्यामुळे मांडव बिंडव घातला होता आणि संध्याकाळी जन्म सोहळ्याच्या कार्यक्रमाची बी जरा तयारी केली होती. मग आम्ही ती बघत बघत दर्शन बी पटकन घेऊन आलो, कारण की संध्याकाळी आपल्याला बहिणीकडे जायचं होतं प्रसाद घ्यायला. पण घरात पुरी बासुंदी आणि कुर्मा केला होता. मग तो तरी कसं सोडायचं म्हणून जरासं खाऊन पोटात जागा ठेवून निघाले की. तसं त्यांच्या इकडे पण दत्त जयंती मोठ्याने साजरी करतात. हो, त्यामुळे दरवर्षी जेसीची तिथं हाजरी असते. आता तिथं पोचल्यावर गाडी लावून तिथनं चालत निघालो, कारण की पुढे सगळं पार्किंगचं फुल होतं आणि त्यामुळे जेसी इकडे येणार आहे असं वाटलं होतं बहिणीला. पण आलो दुसरीकडनं, त्यामुळे एकदमच तिला शॉक देऊन गेलो की दर्शन घ्यायला. आणि तसंच दर्शन घेऊन गेलो प्रसाद घ्यायला. तसा प्रसाद येऊस तरी ह्यांची तोंडाची बडबड काही संपत नव्हती आणि प्रसाद आल्यावर गपगुमाने खायला चालू केलं. पण तुम्हाला म्हणलं होतं का नाही, हिवाळा असू दे नाहीतर पावसाळा असू दे, आईस्क्रीम ही खाणारच. त्यामुळे जेवून झालं आईस्क्रीम खात खात सानीनं आपल्या पूजा कशी मांडली होती ती बघून बहिणींना टाटा करून गेलो की घरला.